मंदिराच्या मेन दरवाजाच्या साखळीवर गुंडून बसलेला होता साप. सकाळी सकाळीच आपली फॉर्च्युनर काढली आणि दसरा दादाला घेऊन निघालो मी गावणगाव. इथून आपल्याला घ्यायची होती आपल्या घरच्यासाठी ही जोडी. बाबा म्हणत पेरण्या पाण्याचे दिवस जवळ येऊन राहिले, आपल्या घरी एक जोडी तर पाहिजेच गड्या. इथून फटाफट जोडी गाडीत भरली, आम्ही निघालो घराच्या रस्त्यानं. दसरा दादा बेसुरा आवाज ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो धामणगाव. पोंग्याकडे हो, हा आहे आपला गायवाला. इथे आमची याची पहिलेच वाट पाहणं चालू होती. फटाफट दसरा दादानं गाडीची दोरी सोडली आणि बैल खाली गेले. तुम्हाला आपली जोडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तिथून आपली फॉर्च्युनर काढून घराच्या इकडे आलो. इथे मधातच कापसाचा 407 उभा होता. आपल्या अमर पाटलाला कापूस मोजणं चालू. तेवढ्याच जोरात शेरी पळत आला. म्हणे मंदिराच्या दरवाजावर साप आहे म्हणे. हे ऐकून आम्ही पण ताबडतोब मंदिरात गेलो. पाहतो तो खरंच दरवाजाच्या कुंडीवर साप गुंडून बसला होता. आम्ही म्हटलं याला बाजूनं करून पाहू, पण हा तर खूपच खतरनाक साप होता. म्हटलं हे आपल्या बसचं काम नाही, म्हणून गावातल्या लेजंड लोकांना आम्ही बोलावलं. नंतर गावातले सर्व रती महारथी मंदिरात जमा झाले. कोणी म्हणे खूप विषारी आहे, कोणी म्हणे काहीच विषारी नाही. सगळे आपापल्या मनानं टोले मारून राहिले होते. शेवटी दसरा दादानं हिंमत दाखवली, सर्व हातानच पकडला ना भाऊ. हा किस्सा खतम करून आपण निघालो पनजला. इथे सुजितच्या घरी पंगत होती, तर आपल्याला जेवण करायला जायचं होतं. इथे छानपैकी जेवण झाल्यावर सुजितची भेट घेऊन घेतली. इकडे धीरज आणि आयुषची मीटिंग चालू होती. त्याला म्हटलं चल आपल्याला घरी जा लागते. त्यांची मीटिंग आटपून मी निघालो घरी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. समझता